एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। जर तुम्ही माझ्या चॅनल मध्ये नवीन असाल तर हाय, माझं नाव आहे पायल। तर आज मी करणार एक ब्युटिफुल हेअरस्टाईल जी की खोपा हेअरस्टाईल आहे। सो ही आपली हेअरस्टाईल जी आपण आज करणार आहोत आणि ही हेअरस्टाईल तुम्ही खोपा म्हणून पण बांधू शकता किंवा बन म्हणून पण बांधू शकता। इवन तुम्ही त्या टेक्निकचा यूज करून खूप साऱ्या गोष्टी क्रिएट करू शकता। तर हा आहे आपला मेसी खोपा, तसा तुम्ही सेम पद्धतीने मेसी बन पण करू शकता। सो विदाउट एनी वेस्टिंग टाइम लेट्स गेट स्टार्टेड। हा आहे आपला फायनल लुक हेअरस्टाईलचा। सो लगेचच आपण व्हिडिओला स्टार्ट करतोय। आपण इकडे सेक्शनिंग करून घेतो, इयर टू इयर सेक्शन काढून घ्यायचा फ्रंट व्हेरिएशन साठी, त्यानंतर पफ सेक्शन वेगळा करून घ्यायचा आणि पोनीटेल बांधून घ्यायचा। अशा प्रकारे तुम्ही पोनीटेल बांधू शकता। त्यानंतर लगेचच मी पफ करून घेतला, फ्रंट व्हेरिएशन करून घेतलं, त्यानंतर त्याला पण आपण असं रबरने टक करणार आहोत आणि त्यानंतर मी पुन्हा एक रबर लावून त्याला टक करणार आहे। हे झाल्यानंतर आपल्याला पोनीटेलला दोन पार्ट करायचे आणि जो तुम्ही नेट बघितला तो डोनट बन ओपन केल्यानंतर मिळालेला नेट आहे। आणि अशा प्रकारे आपण पोनीटेलचे दोन पार्ट करून असं टक करून घेणार आहोत। त्यानंतर तो जो नेट आहे त्याला आपण असा वाला शेप देऊन खोपा हेअरस्टाईल टाईप टक करून घ्यायचे। त्यानंतर असे 6 पोनीटेल बांधायचे, त्यांना अपोजिट साइडला ट्विस्ट करायचं। त्यांना ट्विस्ट करून झाल्यानंतर झिगझॅग सेक्शन मध्ये टक करायचं। अशा प्रकारे राईट साइड झालं की लेफ्ट साइडचं घ्यायचंय, लेफ्ट साइड झालं की राईट साइडचं घ्यायचंय। अशा प्रकारे आपण त्यांना टक करणार आहोत। जास्त मेसी हवा असेल तर त्याला जास्त पुल करायचं, नॉर्मल मेसी हवा असेल तर नॉर्मल पुल करायचं। मेसी नको असेल तर असंच्या तसं तुम्ही टक करू शकता। सो हे लास्ट सेक्शन आहे जे तुम्ही वरती पण टक करू शकता, खाली पण टक करू शकता। आणि आपण देणार होता फायनल टच जो की आहे आपला ब्रॉच। अशा प्रकारे आपली हेअरस्टाईल कंप्लीट होतीये। बाय। तुम्ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तसंच बेल आयकॉन पण नक्की प्रेस करा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग। बाय।